स्थान बदलायचं असेल तर स्पर्धा परीक्षा गरजेची आहे. चांगला अधिकारी घडण्यासाठी वाचन केलं पाहिजे. मुलांसाठी जी माणसे छोटी होतात तीच माणसे मोठी होतात, असं मनोगत कोल्हापूरचे व्याख्याते प्रेरणादायी व्यक्तिमत्व जॉर्ज क्रूज यांनी कागल येथे व्यक्त केलं. स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास या विषयावर छत्रपती शाहू व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प जॉर्ज क्रूज यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी शंकरराव बाबर गुरुजी हे होते. चांगला अधिकारी घडण्यासाठी वाचन केलं पाहिजे. मोठ्या अधिकाऱ्यांच्या एका जागेसाठी हजारो अर्ज येत असतात. व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने पाल्य हीच शक्ती समजली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधावा असं सांगत क्रूज पुढे म्हणाले, तपश्चर्या आणि समर्पण मुलामध्ये केल्याशिवाय मार्गदर्शन होत नाही. भुलावमध्ये विचार पेरले पाहिजे. पालकांनी संस्काराकडे वळलं पाहिजे. मुलांची आई ही पहिली गुरु असते. त्यानंतर दुसरा गुरु वडील व तिसरा शिक्षक हे गुरु असतात. माणसाला घडवते ती संगत आणि बिघडते ती पंगत. पाल्यावर पालकांचा व गुरुजींचा धाक असला पाहिजे. एकाग्रता असेल तर स्पर्धा परीक्षेला यश मिळतं. मोबाईल स्मृती घालवतं आणि नपुसकता बनवतं. वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाने माणसाची विवेकबुद्धी चांगली होते. पाल्यात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे. हजारो स्पर्धा परीक्षा आहेत. 8वीपासून परीक्षेला सामोरं जायला विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. भविष्यात चांगला अधिकारी घडण्यासाठी वाचन पाहिजे. वाचन विचार करण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. खिशात पैसा असेल तर आत्मविश्वास वाढतो. अर्थार्जन प्रामाणिकपणे मुलाने करावे. इंग्रजीने विद्यार्थी घडू शकतात. झपाट्याने जग बदलत आहे. आपण अपडेट असणं गरजेचं आहे. मुलामध्ये सकारात्मक विचार पेरा. मुलांना मायेचा हात द्या असं सांगत प्रश्नोत्तरे सांगता झाली. ओमकार नंदकुमार बोद्रे, सुहाना जमादार, श्रीवर्धन सुरेश पाटील या तिघांना यथोचित सन्मान या तिघांचा करण्यात आला. स्वागत उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी केलं. प्रास्ताविक मुख्याधिकारी अजय पाठणकर यांनी केलं. पाहुण्यांचा परिचय पत्रकार भास्कर चंदनशिवे यांनी करून दिला. आभार नगरसेवक सुशांत गालेकर यांनी मांडले. कार्यक्रमास भैया माने, चंद्रकांत गवळी, नवल होते. राष्ट्रीय शरद पवार गटाची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद यांचे कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी पक्षात कोल्हापूर येथे जाहीर प्रवेश केला. त्यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्ष मनीषा तेली, मधुर संघाचे संचालक लक्ष्मण तोडकर, मारुती पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने राजकारणातील मोठी खळबळ उडाली आहे. या पक्ष प्रवेशांच्या वेळी भाजपाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते. गडिंग्लज चंदगड या राज्य महामार्गावरील कानडेवाडी गावालगत अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा राहुल कुंदेकर या महिलेचा उपचार चालू असताना मृत्यू झाल्यानंतर आडकूर ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून प्रशासनाच्या भूमीवर संताप व्यक्त केला. वरिष्ठ मंडळींनी तक्रारीनंतर या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली असून त्या जागी शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुकटे यांची निवड केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 7 बाळाच्या बालकासह सर्वांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं. ही यादी राहुल विजय कुंदेकर यांच्या हातात तर सासू आरती भांबर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून 2 वर्षाचा मुलगा व 7 दिवसाच्या बाळावरील उपचार सुरू आहे. या प्रकरणी आडकूर ग्रामस्थांनी पोलिसांच्या नाकारतेपणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 15 जानेवारी 2026 रोजी वन परिमंडळ गडिंग्लज अंतर्गत मौजे गडिंग्लज ते संकेश्वर रस्ता परिसरात वन परिमंडळ गडिंग्लजकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या समेत नियमित गस्त सुरू असताना मौजे दुंडगी गावाच्या हद्दीत संशयास्पद स्वरूपात मालवाहतूक करणारे 2 टेम्पो आढळून आले. वाहनांना थांबवण्याचा इशारा देण्यात आला असता वाहन चालकांनी वाहन न थांबवता पुढे नेल्याने वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून मौजे मुतनाळ येथे दोन्ही टेम्पो थांबवून त्यांची तपासणी केली. तपासणी दरम्यान दोन्ही टेम्पोमध्ये जळाऊ लाकूड व मालवाहतूक करण्यात येत असल्याचं आढळून आलं. सदर लाकूड मालाबाबत वैध परवाने व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता दोन्ही वाहन चालकांनी कोणतीही वैध कागदपत्रे जागेवर दाखवू शकली नाहीत. त्यामुळे सदरची दोन्ही टेम्पो वाहन जळाऊ लाकूड मालासह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वनरक्षक गडिंग्लज यांच्याकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक
T01/2026 दिनांक 15 जानेवारी 2026. प्रथम गुन्हा रिपोर्ट T02/2026 दिनांक 15 जानेवारी 2026. या अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत दोन्ही टेम्पो वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने व त्यामध्ये आढळलेला जळाऊ लाकूड माल वाहनासह जप्त करण्यात येऊन संरक्षणाच्या दृष्टीने सदर जप्त माल वनरक्षक गडिंग्लज यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. आरोपीचं नाव संतोष लगमाप्पा पांढरे, वय 23 वर्ष, राहणार बेंडकुळी, तालुका हुक्केरी, गडिंग्लज, जिल्हा बेळगाव. आरोपीचं नाव प्रकाश बसवाना तरवाळ, वय 24 वर्ष, तालुका हुक्केरी, गडिंग्लज, जिल्हा बेळगाव. जळाऊ लाकूड व जप्त वाहनासह एकूण जप्त मुद्देमाल किंमत 5,12,290 रुपये. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर विलास काळे तसेच परिक्षेत्र वन अधिकारी आजरा सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सर्जेराव पवार, वनपाल गडिंग्लज, दयानंद शिंदे वनरक्षक, रुद्रगौंडा पाटील वनरक्षक गडिंग्लज व वनसेवक मारुती पाटील, किशोर नाईक व अनिल दळवी यांनी केली. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार, अवैध अतिक्रमण, जंगल क्षेत्रात वनवा यांची माहिती समजताच नजीकचे वन अधिकारी, वन विभागास तसेच वन विभागाचे टोल फ्री क्रमांक 1926 वर तात्काळ माहिती देऊन सहकार्य करावं. आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन यावेळी करण्यात आलं.